मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 9वा दिवस होता आणि त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या क्षणाची सर्वात मोठी बातमी जालन्यामध्ये अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतं। त्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस होता आणि त्यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून सगळे सोयरे आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांचं हे उपोषण सुरू होतं। अनेक वेळा त्यांना मराठा समाज बांधवांनी उपोषण स्थगित करावं अशी आग्रही मागणी सुद्धा केलेली होती आणि आज 9व्या दिवशी त्यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। उपोषणाच्या 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। त्यांची प्रकृती सुद्धा खालावलेली होती। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, मनोज जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे, नेमकं यामागचं काय कारण आहे, काय त्यांनी सांगितलंय? मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस होता। त्यांची प्रकृती सातत्यानं खालावत होती। त्यांनी डॉक्टरांचे उपचार घ्यायला सुद्धा नकार दिलेला होता आणि आताची महत्त्वाची अपडेट यामध्ये अशी आहे की आजच्या 9व्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद सुद्धा साधलेला होता। कोर्टाने त्यांना उपचार घ्यायला सांगितल्याची माहिती सुद्धा जरांगेंनी यावेळी दिलेली होती आणि आता त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? उपोषण स्थगित करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतलेला आहे। गेली 9 दिवस जरांगे यांचं उपोषण सुरू होतं, मात्र त्यांना वारंवार कार्यकर्त्यांकडून सुद्धा आणि मराठा समाजाकडून सुद्धा उपचार घेण्याची विनंती करत होती। सलाईन घेऊन जर उपचार करायचा असेल, सलाईन घेऊन जर उपोषण करायचं असेल तर असं उपोषण करण्यात मला काही अर्थ नाही असं जरांगे यांचं म्हणणं होतं। त्यात कोर्टाने सुद्धा निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानुसार काल रात्री त्यांच्यावर उपचार करण्यात आले, त्यांना सलाईन सुद्धा देण्यात आलं। मात्र असं असेल तर मी उपोषण करणार नाही, त्यापेक्षा मी उपोषण सोडतो आणि समाजासाठी लढतो अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केली आणि आज संध्याकाळी 5 वाजता ते आपलं उपोषण सोडणार आहे आणि पुढील काही दिवस आता ते संभाजीनगरमध्ये एका हॉस्पिटलमध्ये उपचार करणार आहे। खरं तर यावेळेस त्यांनी घोषणा केली होती की जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा सुटत नाही आणि सरकार आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, प्राण गेला तरी बेहत्तर अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत चांगलीच ढासळली होती। 2 वेळा ते उपचार घेत असताना कोसळले सुद्धा होते। कालपासनं मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत जमले होते आणि उपोषण मागे घ्या, जीव तुमचा महत्वाचा अशा पद्धतीची हाक त्यांना देत होते, आवाहन त्यांना करत होते। जरांगे यांना आज बोलताना अश्रू सुद्धा अनावर झाले। समाजाचं माझ्यावर प्रेम आहे आणि या समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी लढणारच आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली। मात्र उपोषणावेळी जर उपचार घ्यावेच लागत असेल, त्याची सक्ती असेल तर मला हे मान्य नाही आणि त्यामुळे उपोषण सोडून उपचार घेऊन पुन्हा एकदा आरक्षणाचा लढा वेगळ्या पद्धतीने सुरू करणार असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला। समाजासोबत ते बोलत होते आणि त्यानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय त्यांनी व्यक्त केलाय। थोड्या वेळाने पुन्हा ते इथं उपस्थित असलेल्या मराठा आंदोलकांसोबत बोलणार आहे आणि 5 वाजता उपोषण स्थगित करून संभाजीनगरमध्ये एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। सलाईन घेऊन उपोषण करण्यापेक्षा उपोषण स्थगित केलेलं बरं असं त्यांनी म्हटलेलं आहे। कोर्टानं, न्यायालयानं त्यांना उपोषण मागे घ्या असं सुद्धा म्हटलेलं होतं किंवा मग तुम्ही डॉक्टरांचे उपचार घ्या असं सांगितलेलं होतं आणि आता त्यानुसार मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। संध्याकाळी 5 वाजता ते अधिकृत घोषणा सुद्धा करणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून। नितेश, आपण पाहतोय मनोज जरांगे आता संध्याकाळी 5 वाजता उपोषणासंदर्भात अधिकृत घोषणा करतील। त्यांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता यापुढे कशा पद्धतीचा त्यांचा लढा असेल? पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांना काल उपचार घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि या निर्देशाचा निरोप घेऊन काल रात्री जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक त्यांनी आले होते आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधीक्षकांना त्यांना जरांगे पाटलांना याबाबत माहिती दिली। त्यानुसार त्यांनी रात्री सलाईन घेतलं। मात्र आता अशा पद्धतीचं सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही अशा प्रकारची माहिती देत जरांगे पाटील यांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज संध्याकाळी 5 वाजता जरांगे पाटील त्यांचं उपोषण स्थगित करतील आणि त्यानंतर ते उपचार घेणार आहेत। छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात जरांगे पाटील उपचार घेण्याची शक्यता आहे आणि तिकडे उपचार घेत असताना कोणीही येऊ नका अशा प्रकारची माहिती जी आहे, विनंती जी आहे ती त्यांनी मराठा आंदोलकांना
केलेली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता उपोषण सोडल्यानंतर जरांगे हे छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रवाना होणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. तर न्यायालयानं निर्देश दिल्यामुळे उपचार घेतले, आता हे उपोषण स्थगित केलेलं बरं असं त्यांनी म्हटलेलं आहे. जरांगे आज या संदर्भात संध्याकाळी 5 वाजता अधिकृत घोषणा सुद्धा करणार आहे. गेल्या 9 दिवसांपासून त्यांचं हे उपोषण सुरू होतं. त्यांची प्रकृती सातत्यानं ढासळत होती, खालावत होती आणि त्यामुळे सलाईन घ्यायची असेल तर उपोषण स्थगित केलेलं बरं अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि त्यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे. या संदर्भात ते संध्याकाळी 5 वाजता अधिकृत घोषणा सुद्धा करणार आहेत. न्यायालयानं उपचार घेण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्यामुळे उपोषण करण्यात अर्थ नाही असंही जरांगेंनी म्हटलेलं आहे. सगळे सोयरे आणि त्याचबरोबर ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे आणि यासाठी गेल्या 9 दिवसांपासून जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमध्ये त्यांचं उपोषण सुरू होतं. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे बांधव आणि कार्यकर्ते त्यांना सातत्यानं उपोषण मागे घ्यावं असं सुद्धा त्यांना आग्रह करत होते. काल सुद्धा काही महिलांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येत मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती आणि आज न्यायालयानं निर्देश दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर आपल्याला सलाईन घ्यायचं आहे तर उपोषण करण्यात काही अर्थ नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे आणि त्यानुसार त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. संध्याकाळी 5 वाजता या संदर्भात ते अधिकृत घोषणा करणार आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण झी24 तासवर पाहतोय. मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस होता. सातत्यानं त्यांची प्रकृती खालावते आणि त्यामुळे न्यायालयानं डॉक्टरांचे उपचार घेण्याचे निर्देश मनोज जरांगे यांना दिलेले होते आणि त्यानंतर जर उपचार घ्यायचे असतील तर उपोषण स्थगित केलेलं बरं अशी भूमिका मांडत मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. न्यायालयानं उपचार घेण्याचे निर्देश दिलेले आहेत मनोज जरांगे पाटलांना आणि त्यानुसार जर उपोषण घ्यायचे असतील तर हे उपचार घ्यायचे असतील तर हे उपोषण स्थगित केलेलं बरं अशी भूमिका घेत मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे. मात्र ते आपल्या मागण्यांवर ठाम आहे. उपोषण स्थगित करण्याची अधिकृत घोषणा ते संध्याकाळी 5 वाजता करणार आहे. आपण पुन्हा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करवळे यांच्याकडे. विशाल, आपण पाहतोय संध्याकाळी 5 वाजता ते अधिकृत घोषणा करणार आहेत आणि त्यानंतर छत्रपती संभाजी नगरमधल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा घेणार आहेत. यानंतरचा त्यांचा लढा, एकूण रणनीती कशी असेल? मराठा आरक्षणासाठी वर्षभरातलं जवळपास जरांग्यांचं हे 6वं उपोषण होतं आणि हे उपोषण आता प्राणांतिक करणार अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. समाजाने त्यांना विनंती केली, त्यानंतर ते उपचार करण्यात आले. त्यात कोर्टानेही निर्देश दिले आणि त्यानंतर हे सगळे उपचार त्यांच्यावर करण्यात आले. मात्र जर उपचार घेऊन उपोषण करायचं असेल तर ती माझी भूमिका नाही असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं आणि त्यामुळे यापुढे आता समाजासाठी लढायचं आहे, आरक्षणाचा मुद्दा लढायचाच आहे. मात्र उपोषण मी सोडतोय, उपचार घेतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा समाजासाठी रस्त्यावर उतरणार आहे अशा पद्धतीची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. म्हणजे एक राजकीय भूमिका मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. सध्या निवडणुका लढवणार, निवडणुकांमध्ये काय भूमिका घेणार हे जरी त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही तरी मुद्दा एक महत्वाचा आहे, तो म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जरांगे निवडणुका लढवणार का, आपले उमेदवार उभे करणार का, याबाबत त्यांनी काहीही घोषणा केली नाही. मात्र आज त्यांनी त्याचे संकेत दिले असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. कारण जर आरक्षण हवं असेल तर आपल्याला सत्तेवर यावे लागेल, आपली माणसं सत्तेवर बसवावी लागतील, तरच आरक्षणाचा मुद्दा सुटेल, प्रश्न सुटेल. राज्य सरकार पूर्णतः आरक्षणाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करतंय असा आरोप त्यांनी केला. खास करून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी टीका करत मराठ्यांशी खेळू नका अशा पद्धतीचंही ते बोलले. त्यामुळे राजकीय भूमिका येणाऱ्या काळात जरांगे घेणार असं दिसतंय. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.